बोल ना धीरज. दरम्यान एक अनाउन्समेंट आहे बॅट्समॅनसाठी एक खुश खबर. ध्रुवील यांच्या कोणत्याही बॅट्समॅनने 3 बॉल 3 षटकार मारला तर धीरज कंक यांच्याकडून ₹500 रोख. स्ट्राईक वर उत्कृष्ट फलंदाज मोरे 11 संघाचा तुषार संगपाल फेस करेल मुजीब यांना. बघूया पहिला चेंडू. या पहिला चेंडू मारलाय पॉवर प्लेचा आणि हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाय शैलेंद्र उर्फ छुटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक केला ते छुटक्याने 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवले ते छुटका यांनी आपल्या टीमसाठी. बघूया पुन्हा एकदा मुजीब. तुषार यांचा एक उत्कृष्ट स्टॉट होता ते वाचवला ते छुटका यांनी. तन्मय बाजू. बघूया दुसरा चेंडू. हा शॉर्ट बॉल पद्धतीचा बॉल होता स्लाइस केलाय तो वन डी साठी. तुषार काहीशी नाराज दिसते आपल्या शॉर्ट सिलेक्शन मध्ये. बघूया तिसरा चेंडू काय करतो तो तुषार आणि तिसरा चेंडू बघूया मुजीब काय करतो आपल्या संघासाठी. 2 बॉल 3 धावा. उत्कृष्ट बॅटल चालू आहे तुषार विरुद्ध मुजीब. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मुजीब तो तुषार आणि हा बॉल डॉट बॉल पद्धतीचा बॉल होता. कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न होता तुषार यांचा. उत्कृष्ट फील्डिंग बाय रोहित सावंत. बघा पुन्हा एकदा चौथा चेंडू काय करतो तो मुजीब आणि हा मारलेला प्रयत्न होता मारायचा. बॉल जातोय घसरत. 2 धावा तर धावून काढले ते तुषार यांनी आणि अमित. विराट कोहली 2 धावा. 4 चेंडू 5 धावा. उत्कृष्ट गोलंदाजीचा मुजारा पेश करतोय तो मुजीब पर्निका 11 साठी. खंबीर फलंदाज तुषार यांना रोखण्यामध्ये यशस्वी भेटतोय त्याला. ढोबली नीचे भेट. आणि पुन्हा एकदा चेंडू नकारात्मक चेंडू बाय मुजीब. वाईड +1. धाव संख्यात वाढ. धाव संख्या झाली ती 7 धावा. चार बॉल ना. पुन्हा एकदा पहिला षटकचा 5वा चेंडू. मुजीब तो तुषार. बघूया पुन्हा एकदा काय करतो तो तुषार आणि हा मारलाय उंच पद्धतीचा बॉल लटकलेला आहे आणि बाबू झेल खाली आणि हा झेल बाद. उत्कृष्ट झेल बाय स्वप्नील खिलारे उर्फ बाबू आणि मोठा झटका बसलाय तो ध्रुवील संघाला. एक मातंबर खेळाडू आउट झालाय तो तुषार सकपाल. आणि शेवटचा चेंडू राहिला त्या पॉवर प्ले ओव्हरचा. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो मुजीब आपल्या संघासाठी. आणि आता आलेला फलंदाज मखदूम. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज तो मखदूम ध्रुव लाईन संघाचा. आणि अजित काहीतरी कानमंत्र देताना मखदूम यांना. बघूया शेवटचा चेंडू. उत्कृष्ट बॉलिंग केली तो मुजीब यांनी या ओव्हर मध्ये. एक मोठा विकेट एक मोठा हादरा दिला त्या ध्रुव लाईन संघाला. शेवटचा चेंडू. बघूया मखदूम तो मुजीब काय करतो मुजीब. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि हा मला वाटतं मिसफील्डचा आणि हा चौकार. उत्कृष्ट शॉट बाय मखदूम आणि ओव्हर समाप्त. चौकाने ओव्हरची समाप्ती केली ते ध्रुवील यांनी.
पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. उत्कृष्ट पॉवर प्लेचा धावा आले ते ध्रुव यांना 12 रन. आणि आता जो आला फलंदाज अमित उर्फ कत्री, विराट कोहलीचा फॅन. माफ करा, 11 रन झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. डावखुरा त्याचा फलंदाज तो अमित. बघूया दुसरा ओव्हर कोण घेऊन येते. दुसरा ओव्हर लवकर लवकर मॅच चालू करा. पर्णिका 11 टाइमपास नका करू, आपल्याला खूप मॅच खेळवायचे अजून. दुसऱ्या ओव्हर मध्ये तो शैलेंद्र यादव उर्फ छुटका. बघूया आपल्या संघासाठी काय करतो अमित आणि छुटका. आणि हा चेंडू मारलाय सरळ शॉट आणि मला वाटतं चौकार जाईल. आणि उत्कृष्ट शॉट आम्ही त्यांच्याकडून. धाव संख्यात वाढ, धाव संख्या 15. पहिल्यावर पॉवर प्ले मध्ये ते जे झेल पकडायला बाबू यांनी, त्यांच्यासाठी 500 रुपये वैभव सर यांच्याकडून प्राप्त झालेत. दुसरा चेंडू बघूया छुटका टू अमित. आणि डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा काय संपर्क होत नाही आणि डॉट बॉल होतोय तो अमित. 2 चेंडू 15 धावा दुसऱ्यावर प्रगतीवर. बघूया तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर बॉल आणि डोडो यांची उत्कृष्ट किपिंग आपल्याला बघायला भेटते ते डोडो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. उत्कृष्ट बॉलिंग करतोय छुटका पहिल्या बॉल मध्ये चौका खाल्यानंतर. आणि क्रिश यांचा आगमन पाराश 11 आपल्या आयकॉनला बोलवताना. सेक्टर विचे जस्टिन बेबर. अजून एक सिंगल धावा, उत्कृष्ट शॉट मारलेला तो आम्ही त्यांनी. धाव संख्या झाली ती 16. शेवटचे 2 चेंडू उरले त्या दुसऱ्या ओव्हर मध्ये. स्ट्राईक वर आला तो मखदूम, ज्यांनी एक बॉल खेळून 4 धावा बनवले. ते 400च्या स्ट्राईक रेट वर खेळतोय तो मखदूम. बघूया शैलेंद्र काय करतोय मखदूम. आणि हा नकारात्मक चेंडू. बाबूसाठी एक सुवर्ण संधी. बाबू यांनी जर एका हातातून झेल घेतला तर वैभव सर यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपये भेटेल. आता पहिले 500 भेटेल, आज 1000 भेटेल. आणि पुन्हा एकदा मला वाटतं नकारात्मक चेंडू. धाव संख्यात वाढ, धाव संख्या 18. एक्स्ट्रा धावाची खूप भर लागली ते पर्णिका 11 यांना. ध्रुव यांच्याकडून बॅटिंगतून काय रन येत नाही, पण एक्स्ट्रा वरून ते देत आहेत. बघूया सेकंड इनिंग मध्ये किती भारी पडते ते पर्णिका 11 यांना, हे जे एक्स्ट्रा रन देतात ते. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. वाईड +1 मला वाटतंय. वाईडची हॅट्रिक केली मला वाटतं छुटका यांनी. वैभव सरस काय देतील का तुम्ही वाईड हॅट्रिक साठी? पुन्हा एकदा छुटका धुमकधूम. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाबू यांच्याकडून 1 रन. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. बघूया अमित काय करतोय आपल्या संघासाठी. अटीतटीचा मॅच हा. दोन्ही टीमने एक मॅच हारून दुसरा मॅच जिंकण्याचाच आहे. आणि हा मला वाटतं उत्कृष्ट आणि हा झेल बाद, उत्कृष्ट झेल संदीप यांच्याकडून. आणि मोठा धक्का अजित बाद होतोय उर्फ कत्री.
संदीप. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. पुढचा फलंदाज मला वाटतं सुमित आहे. सुमितच आहे ना? बघूया सुमित आपल्या संघासाठी काय करतोय. 2 ओव्हर 21 धावा झालेल्या आहेत आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजाचं नाव बॉलरचं नाव कृपया करून स्टेजवर सांगा प्लीज. पर्णिका 11 12th मॅन नाही तुमचा. डोगरा आहे का डोगरा? 21 रन 21. तिसरा चेंडूचा पहिला बॉल घेतो डोगरा आणि बघूया मगदूम यांच्यासाठी आणि मला वाटतं नकारात्मक चेंडू आणि उतरूच कीपिंग करतो तो डोडो. भला मोठा शरीर त्यांचा तरी ते खूप चांगलं कीपिंग करते आपल्या संघासाठी. ओनर पण आहे ते डोडो. बघूया पुढचा चेंडू आणि हा चांगला बॉल आणि मला वाटतं वनडी मध्ये कॅच होती पण बडका यांच्या वरती गेला बॉल. तो आवाक्याच्या बाहेर होता डोडो यांच्या. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली 23. एक चेंडू 23. 2 ओव्हर 1 बॉल समाप्तीनंतर धावसंख्या झाली 23. पुन्हा एकदा डोगरा आणि हा चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मगदूम यांना काय समजलं नाही ते स्लाइस करायच्या नादात डॉट झाले. उत्कृष्ट बॉलिंग करते तो डोगरा आपल्या संघासाठी. धावसंख्या 23 आणि अक्षय तामाने ट्रिपल एक्का टीमचे ओनर. आणि आज टोलला चेंडू आणि मला त्या फुटबॉल पद्धतीचा ओ चौकार. चौका गेला तो बाबू यांच्या मिसफिल्डिंग. धावसंख्या झाली ती 27. मगदूम यांची उत्कृष्ट बॅटिंग पाहायला बघते आपल्याला. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल मध्ये चौका मारलेला. आता पुन्हा एकदा चौका मारला ते मगदूम यांनी. धावसंख्या झाली ती 27. 2 ओव्हरची तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 चेंडू संपल्यानंतर धावसंख्या 27. पुन्हा एकदा बघूया मगदूम टू डोगरा. फिल्डिंग सेट करताना काहीतरी बॉलर बघूया. पुन्हा चौथा चेंडू घेऊन येतो तो आणि हा मारलेला चेंडू ग्राउंड शॉटच्या पद्धतीचा चेंडू होता आणि हा मिसफिल्ड. शेंद्र कोण आहे? रोहित सावंत यांच्याकडून मिसफिल्ड झालेला आहे ते आणि 4 रन भेटते तो ध्रुवी संघाला. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ते 31. 4 चेंडू संपल्यानंतर 31 धावा. बॉलर चांगला गोलंदाजी करतो पण फिल्डरचा साथ काय भेटत नाही त्या पर्णिका टीमला. आणि धावसंख्या झाली ती 31. आणि हा उच्च पडे चेंडू टोलला आणि मला वाटतं चौकार. 3 बॉल 3 चौकार आले मला वाटतं. चौकारांची हॅट्रिक मारतो तो मगदूम. धावसंख्या आहे ती 35. तिसऱ्या शेवटचा चेंडू. मगदूम यांनी 400 स्ट्राईक रेट मध्ये बॅटिंग करतो तो मगदूम. 4 चौकार त्याच्या बॅटीतून बघायला भेटले आपल्याला. आणि पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. धावसंख्यात वाढ. धावसंख्या 36. पर्णिका 11 संघाने एवढे एक्स्ट्रा रन दिलेत की त्यांना सेकंड इनिंग मध्ये धावा करायला लय एफर्ट टाकायला लागेल. पुन्हा एकदा लास्ट बॉल डोगरा आणि मगदूम यांनी पुन्हा एकदा उचलून ठेवलेला आणि मला वाटतं षटकार. उत्कृष्ट बॅटिंग करतो तो मगदूम. धावसंख्या झाली ती 42. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धीरज यांनी एक पारितोषिक लावलेला. कोणताही बॅट्समन 3 षटकार मारेल तर 500
मखदूम यांनी 3 चौकार मारलेत. मारा ना उसने अभी 6. ओके. शरद कोण? शरद कोण? ओके ओके ठीक आहे. मखदूम साठी एक खुशखबर आहे. जर यावर मध्ये मखदूमने 6 मारले तर शरद जेजूरकर यांच्याकडून प्रत्येक 6ला 500. मखदूम साठी या सुवर्ण संधी, प्रत्येक 6ला 500. आणि आता गोलंदाज आलेला तो संजय शर्मा उर्फ गुरु. धाव संख्या झाली ती 42. संजय टू सुमित. बघूया काय करतोय. मला वाटतं उलच्या बटन आणि मला वाटतं षटकार जाईल. छुटक्याच्या वरती झाला षटकार. धाव संख्या झाली ती 48. सुमित यांनी एक उत्कृष्ट षटकार मारले. मखदूम साठी सुवर्ण संधी होती पण सुमित पेंटाना करतोय तो आपल्या संघासाठी. कोणीही मारू 6 धावा आपल्या टीमला भेटतोय. पुन्हा एकदा संजय टू सुमित. आणि आज शॉर्ट बॉलचा वापर केला गुरु यांनी. आपला अनुभव शेअर करतोय तो गुरु. तिसरा चेंडू बघूया काय करतो तो गुरु. 48 धाव संख्या ध्रुव 11 संघाचा. आणि पुढे येऊन मारलाय आणि मला वाटतं झेल बाद झालाय वाटतं. उत्कृष्ट झेल बाबू यांच्याकडून. उत्कृष्ट झेल बाबू यांनी या मॅच मध्ये पकडलेत. 2 झेल बाबू यांनी पकडलेत. खूप इम्पॉर्टंट झेल पकडले ते बाबू यांनी. याच्या मागच्या बॉलला त्यांनी षटकार मारला, त्या बॅट्समॅनचा कॅच पकडला बाबू यांनी. आणि आता आलेला फलंदाज बाबू यांना पुन्हा 500 रुपयाची पारितोषिक आलं या कॅच साठी वैभव सोनस यांच्याकडून. आज 3 बॉल. ओके ओके 2 चेंडू झालेत. आणि आले अजय वाघमारे यांनी एक षटकार. आपला नाव जसं आहे तसं काम करते तो अजय. पाय वर कोणी षटकार नेहमीच मारतो तो अजय. आणि या मॅच मध्ये सेक्टर 20 प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा हे केलं त्यांनी. जर बाबू यांनी पुन्हा एकदा झेल घेतला पुन्हा एकदा 500 भेटेल बाबू यांना वैभव सोनस यांच्याकडून. अजय यांनी उत्कृष्ट शॉट मारलाय तो. ध्रुव 11 यांचे झाले ते 55 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 55. अजय यांनी जर हॅट्रिक 6 मारली तर 500 रुपये धीरज यांच्याकडून. बघूया पुन्हा एकदा 5वा चेंडू संजय टू अजय. आणि हा उडवलेला चेंडू हवेत गेलाय. बॉलर झेल खाली आणि हा झेल सुटलेला आहे. धावून काढायचं ते रन. आणि मखदूम मला वाटतं मिस स्पीड ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव. आणि आज झेल होता ते झेल सोडून 3 धावा भेटले ते ध्रुव 11 संघाला. शेवटचा चेंडू बघूया काय करतो मखदूम, ज्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली या मॅच मध्ये. तुषार आणि अजित आउट झाल्यानंतर ही जोडी कमालची बॅटिंग केली मखदूम यांनी. धाव संख्यात वाढ. धाव संख्या 58. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू बघूया काय करतोय मखदूम. आणि हा मला वाटतंय एज लागून बॉल जातोय. मला वाटतं 2 धावा पळून काढतील ते लोक. आणि आज शेवटच्या चेंडूवर 2 धावा आणि 60 रन झाले ते पहिल्या इनिंग मध्ये. 61 धावाचा
पाठलाग करायचं ते पर्निका 11 यांना. मला वाटतं आजच्या दिवसाचा सर्वात हायस्ट स्कोर आहे तो 60 रन ध्रुवी 11 संघाने बनवलेला आहे. आणि उत्कृष्ट बॅटिंग मखदूम यांच्याकडून पाहायला भेटली आपल्याला. उत्कृष्ट षटकार अजय यांच्याकडून पाहायला भेटली. उत्कृष्ट षटकार सुमित यांनी पण मारलेत. तुषार कायशी आउट ऑफ फॉर्म दिसतोय या मॅच मध्ये. बघूया गोलंदाजीमध्ये का फिरकीचा जादूगर काय दाखवतं का आपल्याला. पर्निका 11 यांना 61 धावा पेरून काढायचा आहे जर ही मॅच जिंकायची असेल तर. ध्रुवी 11 संघांना एक खुशखबर आहे. कोणत्याही बॉलरांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर त्यांना धीरज कँक उर्फ भाई यांच्याकडून 500 रुपये भेटणार. पुढच्या मॅचचा टॉस करून घ्या आपण. पुढचा मॅच आहे ते पारस 11 उर्फ ध्रुविका 11 डोडला अँड क्रिश. लवकरात लवकर आपले कर्णधार लवकर स्टेजमध्ये पाठवा. टॉसच्या बॉक्समध्ये आपल्याला टॉस करायचा आहे लवकरात लवकर. पुढच्या मॅचचा टॉस पारस 11 असेल ध्रुविका 11. आणि एसी वाले राम यांचा आगमन सेक्टर 20 प्रीमियर लीग मध्ये. कर्णधार लवकरात लवकर या. आपला टॉस होणार आहे. लवकरात लवकर या. देवराज आपलं कर्णधार पाठवा लवकरात लवकर. देवराज लवकरात लवकर मॅच चालू करावा. लवकरात क्षेत्ररक्षण लावून घ्या ध्रुवी 11. हा संजय शर्मा ही सातवी ना. अजून 2-3 मॅच असेल. ही किती आहे? 8वी 9वी याच्यानं ही जी मॅच आहे ना याच्यानंतर 3 मॅच बघूया 6 वाजले तर बघूया वातावरणवर. आणि 61 धावा आहे ते टार्गेट. कर्णधार लवकरात लवकर या यार. काय करताय तुम्ही. भरत फोटले दिलीप एक अनाउन्समेंट आहे. आणि सर्व प्लेयर लोकांसाठी एक खुश खबर आहे. ज्यांना गोला आवडत आहे त्यांनी लवकरात लवकर गोलावाल्यांकडे संपर्क साधा. सरज जजीरकर यांच्याकडून फ्री मध्ये गोला. काळा नीला पिला गोला. गोळा भाई नाहीतर कोणी समजेल गोवा. लवकरात लवकर संपर्क साधा. साई गोला फुकट आहे लवकर ये. कॅमेरा चालू आपल्याला अडकलं. आणि गणेश तेलंगे आणि पहिला चेंडू उडवला छुटका. मला वाटतं तो जाईल षटकार. शिवनंदन याने एक षटकार पहिल्याच बॉलच भेटलाय तो छुटका यांच्याकडून. वैभव सनस उर्फ भाई लवकरात लवकर टॉसच्या बॉक्स मध्ये या. तुमच्या हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे. याच्या पुढच्या मॅचचा टॉस.
आपण बघू शकतो, एक इन्फॉर्मेशन भेटली मला, आपल्या सेक्टर 20चा रील स्टार आहे तो शिवनंदर, उत्कृष्ट गोलंदाज आहे तो. पहिल्या चेंडूमध्ये षटकार भेटला तो शिवनंदनला. धाव संख्या झाली ती 6 आणि दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक. शिवनंदन तू छुटका. कडक बॅटल बघायला भेटते. 61 धावा बनवायचे ते पर्निक 11 यांना. प्रज्वल बघूया तिसरा चेंडू काय करतो. छुटका आणि हा उडवलेला चेंडू आणि फिल्डर आहे खाली. बघूया झेल होतंय का. आणि झेल बाद. उत्कृष्ट झेल. उत्कृष्ट झेल घेतलाय तो फिल्डर. मला वाटतं सुमित आहे. पहिल्या चेंडूमध्ये 6 षटकार मारल्यानंतर छुटका परतोय पविलियन मध्ये. झेल कोणी पकडला तर त्याचं नाव सांगा प्लीज. सुमित. सुमितच आहे. प्रत्येक षटकार मारला संजय शर्मा यांनी तर शरद जेजूरकर यांच्याकडून 1000 रुपये. आणि हा मला वाटतं वंडी मध्ये जात होतो. दुर्दैवाने तो वंडी चौकार जात होता बॉल, तो वंडी गेलाय. चार चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 7. जर बाबू यांनी षटकार मारले तर वैभव सर यांच्याकडून 500. आणि शरद जेजूरकर आले ते. पुढच्या मॅचचा टॉस पारस 11 वर्सेस ध्रुविका 11. सर्वांनी गोळा आणि निंबू पाणीचा आनंद घ्या शरद जेजूरकर यांच्याकडून फ्री मध्ये. आणि पुन्हा एकदा मला वाटतंय नकारात्मक चेंडू. टॉस होतोय तो पारस 11 आणि ध्रुविका 11 या संघामध्ये. बघूया कोण टॉस जिंकतंय. आणि ध्रुविका 11 टॉस जिंकले. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. आणि हा उंच टोलेला बॉल आणि हा षटकार. मला वाटतं बाबू यांना 500 रुपये वैभव सर यांच्याकडून. बाबू यांनी या मॅच मध्ये जेवढे 6 मारतील तेवढे 500 त्यांना भेटतील. प्रत्येक षटकारासाठी 500. आता मी काय ओके भाई. हे भाईला खुर्ची दे. आणि हा मला अमित विरुद्ध शर्मा आणि एक षटकार मारले पहिल्याच बॉलवर. धाव संख्या झाली ती 21. प्रत्येक
प्रत्येक षटकारसाठी 1000 रुपये शरद यांच्याकडून संजयसाठी आणि प्रत्येक षटकार मारले तर 500 रुपये बाबूसाठी. बघूया पुढचा चेंडू काय करतोय तो शर्मा. आणि हा स्लाइस केलाय. तो मला वाटतं 2 धावाचा प्रयत्न असेल. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं यशस्वी झाले ते 2 धावासाठी. धावसंख्यात वाढ. धावसंख्या 23. दोन चेंडू 23 धावा. 61 रनचा पाठलाग. आणि हा षटकार गुरु यांचा एक्सपिरियन्स अमित साठी काहीतरी महाग पडतो तो अमित आपल्या संघासाठी. पहिला चेंडूवर षटकार. दुसरा चेंडूवर 2. परत पुन्हा एकदा षटकार. धाव संख्या झाली ती 29. भला मोठा आव्हान 61 रनांचा. बघूया यशस्वी होतात का ते पर्णिका 11. आणि आता काहीशी कॅप्टन चर्चा करताना आपल्या बॉलर सोबत फिल्डिंग सेट करताना. काटे का मुकाबला. पुन्हा एकदा अमित टू संजय. आणि रनवे मध्ये काहीशी घपलत. पुन्हा एकदा अमित टू संजय. बघूया काय करतोय. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता संजयचा. आणि डॉट बॉल. मला वाटतं बॅट स्विंग लवकर झाली आहे. उत्कृष्ट किपिंग मखदूम यांच्याकडून. आणि अमित यांचा कमबॅक. 14 रन खाल्ल्यानंतर कमबॅक. बघूया 5वा चेंडू काय करतो अमित. आणि हा उडवलेला बॉल. मला वाटतं तुषार यांनी उत्कृष्ट झेल घेतला. संजयचा उत्कृष्ट झेल आतापर्यंत पूर्ण दिवसाचा उत्कृष्ट झेल. रिले कॅच. उत्कृष्ट कॅच पकडायचो तुषार यांनी. आणि हा झेल बाद आहे. तुम्ही चेक केलेला आहे. झेल बाद आहे. तुषार यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे घातक फलंदाज आउट झालाय तो संजय शर्मा. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 29. आणि आता आलेला फलंदाज राकेश. बॉडी बिल्डर. बघूया बॉडी बिल्डर सारखा षटकार मारतो का आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती 29. उत्कृष्ट बॅटिंग केली आहे आतापर्यंत पर्णिका 11 यांनी. 15चे सरी रन रेटची गरज होती. ते आता 29 झाले. शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या ओव्हर मध्ये. बघूया ते टार्गेटचा चेस करू शकतात का पर्णिका 11. अमित यांनी कमबॅक पुन्हा एकदा. आणि हा बॉल मारलेला आहे लेग साइड मध्ये. आणि मला वाटतं 1 रन काढून घेतलाय शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 30. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. उरलेले 2 ओव्हर मध्ये पाहिजे 31. आणि विक्की सुतार यांचं आगमन. डीजे बॉय विक्की सुतार.
आणि हा झेल सोडलेला आहे तो विश्व यांनी, लॉलीपॉप झेल. संघाचे ओनर विशू. आणि एक धाव काढले ते पण निकालाने. धाव संख्यात वाढ, धाव संख्या झाली ती 31. उरलेली 11 चेंडू, 30 धावांची गरज. आणि हा डॉट बॉल. तुषार यांनी बॅटिंग मध्ये काय करू शकले नाही जास्त, तर आता बॉलिंगदाजी मध्ये आपल्या टीम साठी कमबॅक करतात तुषार. आणि सर्वांना विनंती आहे, आपल्याला निंबू शरबत, गोला वगैरे सर्व फ्री आहे शरद यांच्याकडून, तरी सर्वांनी लाभ घ्यावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू तुषार यांनी आणि उडवला चेंडू. झेल बाद होईल का? आणि मला वाटतं आणि दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धाव तर काढून काढले. आणि हा तिसरा धावाचा प्रयत्न, 3 धाव. झेलबादची संधी होती तिथं, 3 धाव पळून काढले ते पर्निका 11 यांनी. धाव संख्या वाढ, धाव संख्या झाली ती 34. बाबूसाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकाराला 500 रुपये वैभव सोने यांच्याकडून. नकारात्मक चेंडू आणि हा बॉल, पुढचा बॉल मला वाटतंय कव्हर्स मध्ये मारलाय अमित बॉल खाली. आणि सिंगल रन फक्त. धाव संख्यात वाढ, धाव संख्या झाली ती 36. आणि हा विश्वने उत्कृष्ट फिल्डिंग करून बाबू यांना धावबाद केलाय. आणि तुषारांचा जल्लोष विकेट घेतल्यानंतर. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, बघूया राकेश आपल्या संघासाठी काय करतोय. आणि हा शॉर्ट बॉल आणि मला वाटतं डॉट बॉल होईल. डॉट बॉल. 3 ओव्हर मध्ये 36 रन बनवले ते पर्निका 11. शेवटच्या ओव्हर मध्ये 25 पाहिजे मॅच जिंकायला पर्निका 11 यांना. फर्स्ट इनिंग मध्ये जे पर्निका 11 यांनी जे एक्स्ट्रा रन दिले ते आता मोजावं लागतात सेकंड इनिंग मध्ये. आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज डोगरा. अजित कापरे शेवटचा ओव्हर घेऊन येते. पहिला बॉल मध्ये सिंगल, 5 चेंडू मध्ये 4 षटकार पाहिजे ते पर्निका 11 यांना. मला वाटतं 1 डी. 4 बॉल 4 षटकारांची गरज पर्निका 11 यांना. विश्वनी जर झेल घेतला तर अरुंद यांच्याकडून 10,000 रुपये.
पुढचा चेंडू मला वाटतं टोलवलाय लांब लचक आणि हा झेल बाद. उत्कृष्ट झेल. क्षेत्ररक्षकाचं नाव आता आलेला फलंदाज डोडो उर्फ डोडो बडका उर्फ डोडो. शिवनंदन यांनी उत्कृष्ट झेल घेतलाय. क्या जर डोडो यांनी षटकार मारला तर विनोद माने यांच्याकडून 500 प्रत्येक षटकाराला 500 जमा झालेले इकडे. बघूया डोडो काय करतो आपल्या संघासाठी. आणि रिव्हर्सचा प्रयत्न आणि हा मला वाटतं चौकार. षटकार तर नाही वाले आणि चौकार वाले डोडो यांनी रिव्हर्स मध्ये. डोडे विसरले वाटतं षटकारसाठी पारितोषिक होता चौकारसाठी नाही. पण चांगले प्रयत्न केले डोडो यांनी. आता फक्त बघूया पाचवा चेंडू आणि डोडो यांचा प्रयत्न षटकार मारण्याचा. ते 500 रुपये जिंकण्याचा प्रयत्न डोडो यांचा. विनोद माने यांचे 500 रुपये जिंकण्याचा प्रयत्न डोडो यांचा. बघूया शेवटच्या बॉल मध्ये होतंय का स्वप्न पूर्ण. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारले ते डोडो यांनी आणि पुन्हा एकदा चौकार. कडक चौकार. पुढची मॅच पारस 11 विरुद्ध ध्रुविका 11. लवकरात लवकर आपला निर्णय जे काय असेल लवकरात लवकर